हिवाळा आहे, थंडी वाजते, अशी घरात बसायची कारणे देऊ नका, कारण पुण्यात असं एक्झिबिशन लागलंय जेथे तुम्हाला मनसोक्त शॉपिंग करता येईल. वेगवेगळ्या व्हरायटीज पण पाहायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, मी आहे नीता आणि आपल्या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे खूप साऱ्या शॉपिंगचा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आहे पार्किंगचा एरिया. इथे टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्हीसाठी पार्किंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे पार्किंगला चार्जेस नाही आहेत, त्या पार्किंग फ्री आहे. चला तर मग आज जाऊयात आणि ह्या एक्झिबिशनला एक्सप्लोर करूयात. हे आहे एंट्री गेट. येथून आपल्याला मध्ये जायचं आहे आणि मध्ये जाण्यासाठी इथे तिकीट खरेदी करायचं आहे. पर पर्सन 30 रुपये इथे तिकीट आहे. तिकीट घ्यायचं आणि आतमध्ये जायचं. हे एक्झिबिशन आहे पुणे येथे शिवाजीनगरमध्ये ॲग्रिकल्चर ग्राउंड येथे, सिंचन नगर, पुणे. चला तर आम्ही तिकीट घेतलंय, आता मध्ये जातोय. चला आता मध्ये आपण बघूयात. हे बघा, येथे भाजी कट करण्याचे वेगवेगळे साहित्य आहेत. तुम्ही गोबी, टमाटर, काकडी, गाजर, कांदा, बटाटा जे काही कट करायचे तुम्हाला, हे सगळं ह्या मशीनीतून तुम्हाला बारीक मोठं जसं म्हणेल तसं तुमच्या मनानुसार कट करता येतं. हे पहा, वाफ घ्यायची मशीन आहे. ही सर्दी झाल्यानंतर आपण लहान मुलांना देतो, त्यासाठी खूप फायदेशीर आहे हे. हे पहा, इथं वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या कलरचे कार्पेट आहेत. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही बघू शकता. छान छान डिझाईन आहेत यामध्ये पण. येथे तुम्हाला किचनसाठी प्लेट्स, वाट्या असे वेगवेगळे साहित्य मिळतील. हे बघा, येथे आहेत वेगवेगळे पेंटिंग्स, खूप सुंदर सुंदर आहेत, मूर्त्या आहेत. हे आहे सोफा एरिया. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सोफास आलेले आहेत. हे पहा, थंडीचा मोसम चालू आहे. हिवाळ्यामध्ये गरम पांघरण्यासाठी हे चादरी आहेत, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. यामध्ये भरपूर व्हरायटीज तुम्हाला इथे मिळून जातील. येथे आहे लाकडापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू. छोटे छोटे कपाट आहेत, फ्लॉवर पॉट आहेत, टेबल्स आहेत, सोफा आहे, अशा वेगवेगळ्या वस्तू इथे आहेत. ते पण लाकडापासून बनवलेल्या खूप सुंदर आहेत. येथे तुम्हाला लाकडापासून बनवलेल्या किचन मधल्या वस्तू मिळतील. पोळी डब्बा आहे. हे बघा, लाकडापासून बनवलेला हा पोळी डब्बा आहे. येथे फक्त पोळी डब्बाच नाही तर वेगवेगळे भेटतील. बघा, पोळी पाट आहे, चमचे आहेत, पळ्या आहेत, असं वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी इथं भरपूर प्रमाणात आहे. तुम्हाला बाद माहिती आहे का? हे बघा, हे आहे बाद. गावाकडे असते ती, लाकडापासून बनवलेली आहे. सुंदर सुंदर वस्तू आहेत इथं खूप.
आहे चप्पल स्टँड. हे आहे इलेक्ट्रिक कापडाची मशीन. कापूर या वाटे टाकायचा आणि बोर्डला लावून द्यायचा. आणि इथे आहे पूर्ण पितळाची भांडे. हे बघा, पातेले आहेत, तवे आहेत, कढई आहे, भरपूर प्रमाणात वेगवेगळे आहेत. येथे वेगवेगळ्या प्रकारचे पर्स तुम्हाला मिळतील. वेगवेगळी व्हरायटी, वेगवेगळी कंपनी, प्रत्येक कंपनीचे तुम्हाला भेटून जातील. हे बघा, येथे पण आहे. हे पहा, येथे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बो, कानातले, टिकल्या, पिना. तुम्हाला जे हवं आहे ते इथे तुम्हाला मिळतं. हे आहे रोटी मेकर. यामध्ये तुम्ही पुरणपोळी सुद्धा बनवू शकता. हे बघा किती लुसलुशीत झालेले आहे. हे आहे मसाजिंग मशीन. हे पाठीचं खूप छान मसाज करतं. याची किंमत आहे 5,500 ते 6,000 रुपये. येथे तुम्हाला सुंदर सुंदर डिझाईनची ज्वेलरी येथे तुम्हाला पाहायला मिळतील. हे पहा, झटपट पटापट रांगोळी काढा पटापट. येथे आहे ऑटोमॅटिक फिजिओथेरपी ट्रीटमेंट. हे मशीन सेलवर आणि तुम्ही चार्जिंग लावून सुद्धा यूज करू शकता. चला तर मग ट्राय करून बघूयात. हे हाताला लावल्यानंतर जिथे तुमचं पेन, ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतो किंवा दुखतं त्या ठिकाणी हे लावायचं असतं आणि हातामध्ये जे रिमोट आहे त्याच्याने पॉवर कमी जास्त करता येतं. या मशीनने जसं जसं तुम्ही पॉवर वाढवचाल तसं तसं शॉक जोरात लागतो. हे मशीन मला आवडली ते मी 2,500 रुपयाला घेतली आहे. हे मशीन घेतलं आणि पुढे निघाले. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साड्या, कुर्ती हे सगळं इथे तुम्हाला मिळून जाईल. आणि येथे आहे वेगवेगळे मसाले. येथे तुम्हाला कोविड कंपनीची बासुंदी मिळेल. आधी टेस्ट करायला पण देतील. टेस्ट करा आणि आवडले असेल तर नक्की घ्या. येथे तुम्हाला राजस्थानी वेगवेगळ्या प्रकारची मिठाई येथे तुम्हाला मिळेल. या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला पापड, लोणचं, चटण्या, वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस टेस्ट करायला मिळतील. येथे तुम्हाला संपूर्ण आयुर्वेदिक पावडर मिळेल. गुळवेल असेल, अशा वेगवेगळ्या वनस्पतीचं पावडर येथे तुम्हाला मिळून जाईल. बाहेर आल्यानंतर येथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे. फिरून फिरून भूक लागली असेल तर इथे येऊन जेवण नक्की करा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.